नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं इंडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मतांसाठी एमआयएमला सोबत घेणाऱ्या भाजपला इम्तियाज जलील यांनी आमच्या मागे पाठिंबा घेण्यासाठी कटोरा घेऊन फिरत होते अशा शब्दात सुनावलं। तर दिलेली आश्वासने पाळली नाहीत, हा टॉक शो नाही तर फेक शो होता, शिवसेना नेते अंबादास दानवे यांची सनसनीत टीका। आता बघूया सविस्तर बातम्या। एक वेळ विरोधी बाकावरती बसू पण एमआयएम सोबत जाणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरात आयोजित टॉक शो मध्ये केलं होतं। त्यावरती हे आमच्या मागे आमच्या नगरसेवकांचा पाठिंबा घेण्यासाठी कटोरा घेऊन फिरत होते, भाजपा म्हणजे हाथी के दांत दिखाने के अलग असं त्यांचं म्हणणं आहे। अशा शब्दात एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना भाजपला सुनावलं आहे। पहिली गोष्ट तर अकोटमध्ये काय घडलं हे सांगतो की अकोटमध्ये आमची आणि राष्ट्रवादीची युती होती। आमचा नगराध्यक्ष आला आणि तिथे खाली त्यांचे आमचे नगरसेवक निवडून आले आणि राष्ट्रवादीने त्या युतीमध्ये काही एमआयएमचे नगरसेवक जोडून घेतले, 4 नगरसेवक, आणि त्या युतीत त्यांना प्रवेश दिला। त्यामुळे टेक्निकली त्यांचा आमच्यासोबतही त्यांची युती झाली, ही खालच्या स्तरावरच झाली। पण आमची भूमिका स्पष्ट आहे, काहीही झालं तरी एमआयएम सारख्या पक्षाशी आम्ही युती करणार नाही। तात्काळ आम्ही ती युती तोडली, त्यांना अलायन्स मधनं बाहेर काढलं, आणि एवढंच नाही तर आमचे तिथले जे आमदार आहेत त्या आमदारांना तुम्हाला पक्षातनं निलंबित का करण्यात येऊ नये याची नोटीस आम्ही दिलेली आहे। कारण अशा प्रकारच्या गोष्टी स्थानिक स्तरावरही आम्ही सहन करणार नाही। एमआयएम सोबत युती करणं हे आमच्या कुठल्याच प्रिन्सिपलमध्ये बसू शकत नाही। एक वेळ अपोजिशन मध्ये बसू, घरी बसू, पण एमआयएमशी युती करणार नाही। काय हे प्रश्न तुम्ही भाजपवाल्यांना विचारा, तुम्ही हे एकनाथ शिंदे साहेबांना विचारा, किंवा त्यांचे जे इकडचे जे नेते आहेत त्यांना विचारा की एमआयएम जातीवादी पक्ष, एमआयएम हे असा पक्ष तसा पक्ष। मग निवडणूक झाल्यानंतर कशाला कटोरा घेऊन आमच्या लोकांच्या मागे लागत आहे तुम्ही की आम्हाला द्या, आम्हाला मदत करा, आम्हाला मदत करा करके? मला सांगण्यापेक्षा हे उत्तर मला त्यांच्याकडून ऐकायचे आहे की ते काय उत्तर देतात। एमआयएमच्या बाबतीत इलेक्शनच्या अगोदर खूप बोलतात, इलेक्शन संपल्यानंतर कटोरा घेऊन आमच्या मागे फिरतात। अकोटमध्ये तसंच केलं, परलीमध्ये तसंच केलं। आमच्या लोकांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, मला त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की अजितदादा जे गट तयार करत होते त्या गटामध्ये अजितदादांनी स्वतः आमच्या कॉर्पोरेटरला सांगितलं होतं की तुमच्या एरियामध्ये खूप विकास करण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही तुम्हाला मदत करू। त्या अनुषंगाने आमचा जे कॉर्पोरेटर होता ते त्यांच्या सोबत गेला। आता त्याच्यानंतर त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की कारण अजितदादाचे 11 कॉर्पोरेटर्स आहे मला वाटतं, आणि बाकी दुसऱ्यांचे 2-2, 3-3 आहे। आमचा एकच कॉर्पोरेटर होता। मग त्यांनी स्वतःहून हे निर्णय घेतला होता, कारण आम्ही सगळे लोक या इलेक्शनमध्ये बिझी आहे। पण आज जेव्हा मी बातमी ऐकल्यानंतर मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की अजितदादांनी आम्हाला बोलावून हे सांगितलं होतं की तुमच्या एरियामध्ये आपल्याला विकास करायचा असेल तर तुम्ही आम्हाला साथ द्या करके। मग आम्ही त्यांच्यावर निर्णय सोडलं होतं की स्थानिक लेवलवर तुम्हाला काय निर्णय घ्यायचा। पण जेव्हा आम्हाला कळलं की यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहे आणि एकनाथ शिंदे आमच्या नजरेतून तुम्ही बघायचं असेल तर गुस्ताखे रसूल ते सिर्फ मौलाना हे नाही आहे, ते जे साधू होता ना ते महाराज नाही आहे गुस्ताखे रसूल। आमच्या नजरेत एकनाथ शिंदे सुद्धा गुस्ताखे रसूल आहे, म्हणून आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप नाही, एकनाथ शिंदे नाही। एका उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल करताना औरंगाबाद असं नाव लिहिलं, त्याच्यावरती कारवाई करा असं अतुल सावे म्हणतात। ते म्हणतात की एमआयएमला देखील आम्ही संभाजीनगर नाव लिहायला सांगितलं। संजय सिन्हा पण तसंच म्हणतात, त्यांच्याकडे मुद्दे राहिलेले नाही आहे। स्वतःचा कॅम्पेन त्यांना बघायचं नाही आहे, ते काय करत आहे। लोकांना हे दाखवत नाही की तुमचे जे देवाभाऊ आहे हे इकडे आले होते
फुकटाचे हंडे घेऊन त्यांचे महिला नऊवारी साडी घालून ते फुकटाचे हंडे घेऊन इथे नाचत होते महानगरपालिकेच्या समोर. पाणी मिळालं का रे बाबा? अतुल साहेबांना विचारा, पाणी आलं का शहरामध्ये? नाही आला. मग तुम्ही तुमच्या लोकांच्या बाबतीत बोला, आमचे फॉर्म कशाला बघून तुम्ही बसलेले आहे? आपल्या बाबतीत काहीतरी सांगा की आमची सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, केंद्रामध्ये तुमचे मायबाप बसलेले आहे, नरेंद्र मोदी साहेब यांनी काय केलेलं आहे त्याच्या बाबतीत बोला ना. आमच्या फॉर्ममध्ये आम्ही औरंगाबाद लिहिले. अरे इम्तियाज जलील पहिलेही सांगितलेलं आहे, आता पुन्हा ऐका. अतुल सावे तुला सांगतो, आवर्जून सांगतो की या शहर आमच्यासाठी औरंगाबाद होता आणि औरंगाबादच आहे. तर भाजपने दिलेले आश्वासने पाळली नाहीयेत. हा टॉक शो नाही, हा तर फेक शो होता असं म्हणत भाजपचे ढोंगी हिंदुत्व असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. त्यांनी फडणवीस यांची टॉक शो मधील अनेक मुद्दे खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. हा फेक शो होता, फेक नॉट टॉक, ओनली फेक शो देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा होता. तारीख पे तारीख पाण्याची दिलेली आहे. साधं पाईपलाईनचं जोडायची तर याला येऊन नारळ फोडतात आणि काल गुपचूप पंप पावसा केलं. मी माहिती घेतली, काहीही झालेलं नाही, काहीही झालेलं नाही. मागच्या वर्षभरात 5दा तारखा देवेंद्रजींना दिलेल्या आहे. मागच्या वर्षभरात या शहराला 365 दिवसापैकी 44 दिवस पाणी मिळालेलं आहे. त्यामुळे पाणी देण्याचं खोटं आश्वासन हे देत आहेत, हे काम पूर्ण करू शकलेले नाही. त्यामुळे या टॉक शोमध्ये ते जे बोलले ते सगळा फेक शो होता. कनेक्टिव्हिटी विषयी बोलले, इथले सगळे विमान बंद झालेले आहे. बेंगलोरचं बंद झालं, अहमदाबादचं बंद झालं, हैदराबादचं बंद झालं. उदयपूरची मागणी करतो. मुंबईला आणि दिल्लीला जे मोठ्या मुश्किलीनं चालतात, 710 वाजता जातात, 2 दिवसाला 3 दिवसाला जातात. अशा पद्धतीनं मला असं वाटतं नुसता फेक शो झाला. मी नागपूरचा आणि पुण्याचाही बघितला, फक्त नाव बदललेलं शहराचं, बाकी कंटेंट सेम होता. प्रश्न विचारणारे त्यांचेच होते, उत्तरं देणारे ते होते. जे प्रश्न विचारणारे होते ते होते कोण? त्यांना काय शहराच्या प्रश्नाची जाणीव? खरं तर तुमच्यापैकी एखाद्या पत्रकाराला प्रश्न विचारायला सांगायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे हा फेक शो होता. गुंतवणुकीविषयी सुद्धा ज्या घोषणा केलेल्या चुकीच्या, उलट इथला एक बिडकींचा प्रोजेक्ट मेडिकलचा हा गुजरातला या सरकारच्या काळात गेलेला आहे. नायलॉन मांजाने एकाचा डाव्या बाजूने गळा कापलाय तर दुसऱ्या दुचाकीस्वाराचं नाक कापल्या गेल्याची घटना गुरुवारी रात्री शहरातील सिडको भागात घडली असून दोघांवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. यातील एकाचा जीव थोडक्यात वाचला असल्याची माहिती आणि ही धक्कादायक घटना सिडकोमध्ये घडली आहे. सय्यद अहमद मिसाउद्दीन चिस्ती असं दुचाकीवरून जाणाऱ्या युवकाचं नाव आहे. ते बजरंग चौक जवळ असलेल्या देवगिरी बँक रोड N7 येथून दुचाकीवरती जात असताना त्यांच्या चेहऱ्यावरती नायलॉन मांजा घासून गेला. यात त्यांच्या चेहऱ्यावरती, नाक आणि डोळ्यांवरती जखम झाली. त्यावरती तात्काळ खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. तर रेहमानिया कॉलनी छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी मोहसिन हा त्याची स्प्लेंडर मोटारसायकलवर बसून बोखाडकडून बजरंग चौकाकडे जात असताना त्याला पण देवगिरी बँक समोर रोडवरती N7 सिडको छत्रपती संभाजीनगर येथे डाव्या बाजूने मानेवरती पतंगाच्या मांजाने जखमी झाला. ही घटना देखील गुरुवारी रात्री त्याच वेळेला घडली असून त्यावरती देखील त्यांच्यावरती तात्काळ घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी नायलॉन मांजा विरोधात चालवलेल्या मोहिमेत मोठ्या प्रमाणात मांजा जप्त करण्यात आला. 20 पेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आली. तरी देखील काही समाजकंटक छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विक्री करत असल्याने अशा घटना घडत आहेत. नागरिकांनी लहान मुलांनी पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. एकीकडे निवडणूक प्रक्रिया सुरू असताना महापालिका अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने घाटी आणि पैठण गेट परिसरातील अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली आहे. महापालिका अतिक्रमण हटाव पथक मार्फत आज शहरात 2 भागात मोठ्या कारवाई करण्यात आल्या. यापैकी पैठण गेट येथील परिसरात पैठण गेट कॉर्नर लगत एका जागा मालकाने महापालिकेची परवानगी न घेता व नुकत्याच नोव्हेंबर महिन्यात निष्कासित करण्यात आलेला रस्ता बाधित जागेवर पुन्हा दुकाने थाटून अनधिकृत बांधकाम केलं होतं. याबाबत बांधकाम धारकास वेळोवेळी सहाय्यक आयुक्त प्रभाग क्रमांक 2 व अतिक्रमण निरीक्षक यांनी प्रत्यक्ष जाऊन तोंडी सूचना दिल्या की सध्या आपण ही जागा रस्ता बाधित आहे, बांधकाम करू नये. आपणास जे काही करायचं आहे ते परवानगी घेऊन करावं. परंतु जागा मालक व त्या ठिकाणी असणारे भाडेकरू यांनी कुठलीही परवानगी न घेता त्या ठिकाणी 10 बाय 10 या आकाराचे एकूण 3 दुकाने बांधून
त्याला दर्शनी भागात शटर लावलं व त्याच्या बाजूलाच एक खुल्या जागेत कच्चं पक्क बांधकाम चालू होतं. सदर बांधकाम व 3 दुकाने जेसीबीची साह्याने निष्कासित करण्यात आली आहे. कारवाई करताना सर्वप्रथम बांधकाम कारवाईला विरोध केला व नुकसान भरपाई द्या, आम्हाला आमच्या जागेचा मोबदल्याबाबत चर्चा झाली आहे असं त्यांनी सांगितलं. याबाबत सविस्तर मनपा अधिनियमांचं यापूर्वी दिलेला नोटीस व न्यायालयाने दिलेला निकालबाबत समजावून सांगितलं तेव्हा त्यांचा राग थोडा शांत झाला. नंतर अतिक्रमणधारकांनी कोणताही विरोध केला नाही. तर महापालिकेच्या वतीने घाटी परिसरातील फुटपाथ वर रस्त्यावरती तसेच घाटी परिसराच्या मुख्य प्रवेशद्वारालगत असलेल्या अतिक्रमणात नुकतंच काढलंय. परंतु या ठिकाणी एका व्यक्तीने 10 बाय 12 आकाराची लोखंडी टपरी तयार करून त्या ठिकाणी त्याने व्यवसाय सुरू केला. याबाबत प्रशासक तथा नियंत्रण अधिकारी यांच्याकडे तक्रारी प्राप्त होत्या. त्या अनुषंगाने आज सदर पथक त्या ठिकाणी कारवाई केलं असता प्रथम विरोध करण्यात आला. नंतर सदर टपरी जप्त करून व रस्त्यावरील इतर अतिक्रमणे काढण्याची कारवाई करून रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशाने नियंत्रण अधिकारी तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त तथा अतिक्रमण अधिकारी रमेश मोरे झोन क्रमांक 2 आणि संजय सुरडकर अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशीद रवींद्र देसाई सागर श्रेष्ठ यांच्या पथकासह नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव व त्यांच्या संपूर्ण कर्मचारी यांनी कारवाईत सहभाग घेतला. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. 15 तारखेला महानगरपालिकेचं मतदान आहे. तर मी पण माझा मतदानाचा हक्क बजावणार आहे. तुम्ही सर्वांनी पण मतदान करून लोकशाही बळकट करावी. धन्यवाद. बळी पडू नका आमिषाला, शाई लावा बोटाला. छत्रपती संभाजीनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. 15 जानेवारीला महानगरपालिका नगरसेवकाचं मतदान आहे. ते माझं मत असं आहे का मतदान प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक ज्याचं बी मत असेल प्रत्येकाने मत टाकावा, हे माझं म्हणणं आहे. आणि मी माझं वयाच्या प्रत्येकी माझं जेव्हा वय झालं होतं तेव्हा मी 18 वर्षाचं झालं होतं तेव्हापासून मी मतदान करतो. एकही मतदान कधीही मी असं व्यर्थ केलेलं नाही. माझं मन असं आहे की सगळ्यांनी जेवढे बी लोक आहेत त्यांनी मतदान करावा, हीच माझी विनंती. करा मतदान, सांगतंय संविधान. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. नमस्कार. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करील, तसेच खरेदी व विक्री करेल, स्वतःजवळ बाळगेल, वाहतूक करेल, अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 024 0224 0500 अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. लहान मुले हे पतंग उडताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की येणाऱ्या 15 तारखेला महानगरपालिकेच्या निवडणूक आहे. तर आम्ही त्यासाठी पहिल्यांदाच मतदान करणार आहे. तर मी तुम्हाला पण विनंती करेल की तुम्ही पण जाऊन मतदान करावं. मतदान हा आपल्या फक्त अधिकारच नाही तर आपली जिम्मेदारी पण आहे. मी पण मतदान करणार आहे. तुम्ही पण मतदान करा आणि लोकशाहीला बळकट करा. आपल्या बोटाला शाही, भक्कम होईल लोकशाही. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. माझाही अधिकार आहे मतदानचा. मी मतदान करणार. 15 तारखेला मतदान आहे, मतदान करणार. आणि माझं एक मत आहे की सगळ्यांना हे मतदान करण्यात यावे, अशी माझी एक विनंती आहे सगळ्यांना. आणि आपला जो अधिकारी मतदानचा तो सगळ्याला कोणता बी करा, पण मतदान करा. हे सगळं आपला अधिकार लोकशाहीचा आहे, आपण करण्यात यावी. असं एक लोकशाहीला बळकट करावी, हे एक माझी विनंती आहे.
मतदानाचा वाढवू टक्का लोकशाहीत होईल अधिक गोडवा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. एअरपोर्ट पोहोचलात? हो अंजली, एअरपोर्टवर माझी बॅग चोरीला गेली. बोर्डिंग पास, क्रेडिट कार्ड, पैसे सगळं काही गेलं. ओ नो, आता? आता तू लवकर $2,000 ट्रान्सफर कर. मी दुसरे तिकीट काढून इंडिया येईन तर परत करून टाकीन. पण बेबी, इतक्या पैशात तर मी फ्लाईट पकडून तुझ्याकडे कॅनडाला जाऊ शकते. बेब स्टॉप किडिंग हा. मी इथे अडकलोय. हो, पण मी नाही अडकणार. लव्हचा लॉलीपॉप दाखवून कोणी पैसे मागेल तर इमोशनल नाही, सायबर स्मार्ट बना. फसव्या प्रोफाइलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. मैं फर्स्ट टाइम वोटिंग कर रही हूँ, आप सबको भी वोटिंग करना चाहिए. ये हमारी लोकशाही का हिस्सा है. हमारी लोकशाही मजबूत करने के लिए सभी ने वोट करना चाहिए. एक मत हमें मतदाता बनात आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. आता हे मतदान हे आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा हक्क आपल्या हातून आमदार, खासदार, पंतप्रधान हे सगळे हाय लेवलचे इथून सगळे नगरसेवक, ग्रामसेवक हे सगळेच आले. त्यामध्ये सगळ्यापैकी निवडत हे वरील आणि त्यामध्ये हे असं माझं मत आहे. मतदान करा तुम्ही, कोणत्या पक्षाला द्यायचं ते कुठले चॉईस करा आणि त्याला ज्यानं काम केलेलं आहे यावर त्याच्यात तुमचा जेवढा अनुभव आहे त्या अनुभवाचा तुम्ही योग्य तो वापर करायला पाहिजे असं माझं मत. आता हे मतदान माझं वय 80 चालू आहे वय. जोपर्यंत जमिनीवर आहे तोपर्यंत करू शकतो. जोपर्यंत हातपाय चांगले आहे, शरीर चांगलं आहे, आपला हक्क आहे तो मतदान करायचा. म्हणजे देशातून आपणाला चॉईस करायची आहे ना सगळे हे नाही. आपल्या बोटाला शाही भक्कम होईल लोकशाही. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025. मतदान दिनांक 15 जानेवारी 2026. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, महानगरपालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी जी श्रीकांत यांनी महापालिका निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणुकीच्या काळामध्ये आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच शहर पोलिसांनी जारी केलेल्या सर्व नियम आणि आदेशांचं पालन करावं असे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. संभाजीनगरमध्ये इलेक्शनच्या प्रचाराचे काही शेवटचे दिवस शिल्लक आहेत. प्रचाराकरता सर्व प्रकारच्या परवानग्या त्यांनी घ्याव्यात. कोणत्याही प्रकारच्या विनापरवानगी त्यांनी प्रचार करू नये. त्याचबरोबर कोणत्याही शासकीय कार्यालय, पोल किंवा इतर कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना कोणत्याही प्रकारचं पोस्टर किंवा झेंडे लावणे हे योग्य नाही. त्याप्रमाणे योग्य ती पुढची कारवाई आमच्या FST कडून होईल. त्याचबरोबर शहरामध्ये कोणत्याही प्रकारच्या रॅलीज किंवा सभा होत असतील तर सगळ्यांना लोकशाहीमध्ये प्रचार करण्याचा अधिकार आहे आणि शांतता मार्गाने सगळ्यांनी योग्य त्या परवानगी घेऊन ह्या
सभा आणि रॅलीज आणि प्रचार हा करणं हे अपेक्षित आहे. कोणत्याही प्रकारचं अनुशासन किंवा कुठल्या प्रकारची घटना जर कायद्याचं पालन न करता केलीच तर त्या प्रकारे गंभीर गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत आणि भविष्यात देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून संबंधितांवरती अत्यंत कडक कारवाई ही पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येईल. त्याचबरोबर ती शहरामध्ये कोणत्याही प्रकारचे बलून्स किंवा कोणत्याही प्रकारचे ड्रोन्स किंवा कोणत्याही प्रकारचे अशा प्रकारचं साहित्य वापरता येणार नाही ज्या प्रकारे आपल्याला कोणत्याही प्रकारे हवाई वाहतुकीला अडथळा होईल. कारण की त्याच्या देखील प्रोहिबिटरी नोटिफिकेशन पोलीस प्रशासनाकडून काढलेले आहे. 14 तारखेला संक्रांतीचा सण आहे. मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लोकांकडून तो साजरा केला जाईल. नालन मांजाच्या बाबतीमध्ये माननीय उच्च न्यायालय, खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर यांचे सुस्पष्ट आदेश आहेत. या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाने वेळोवेळी जनजागृती त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावरती गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केलेली आहे. यावेळी देखील आम्ही मोठ्या प्रमाणावरती त्याचं नियोजन केलेलं आहे. अशा प्रकारे नायलॉन मांजाचे कोणीही वापर करेल तर त्याच्यावरती गुन्हे दाखल करून सर्व संबंधितांना विक्रेता करणारा, त्याचबरोबर उडवणारा, त्याचबरोबर त्याचा वापर करणारा यांच्यावरती कारवाई केली जाईल आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांना मोठ्या प्रमाणाचा दंड देखील लावण्यात येईल. मतदानाच्या दिवशी देखील जे आदर्श लोकशाही आचारसंहितेचे जे काही नियम आहेत ते सर्व उमेदवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाळावेत. मतदान केंद्रावरती कोणत्या प्रकारची गर्दी होणार नाही, मतदारांची गैरसोय होणार नाही याची प्रशासनातर्फे योग्य ती सुविधा घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाने देखील योग्य बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे. त्या प्रकारचं आवाहन आपल्याला करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 व 26च्या पार्श्वभूमीवरती निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रशिक्षणामध्ये एकूण 800 कर्मचारी अनुपस्थित होते. या सर्व 800 कर्मचाऱ्यांवरती गुन्हा नोंद करण्याचे सक्त निर्देश मनपा आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी श्रीकांत यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवरती निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 28 डिसेंबर रोजी मतदान केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. सदरील प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा आज रोजी संपन्न झाला. सदर प्रशिक्षण कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 1 ते 8 यांच्या अंतर्गत एकूण 7500 अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तर MIT कॉलेज, बीड बायपास रोड तसेच मुख्य नाट्यगृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. वर नमूद 4 स्थळांवरती एकूण 800 कर्मचारी अनुपस्थित होते. या सर्व 800 कर्मचाऱ्यांवरती गुन्हा नोंद करण्याचे सक्त निर्देश छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी श्रीकांत यांनी दिलेत. अनुपस्थित कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा, त्यांच्यात कोणालाही माफी नाही असं ते म्हणालेत. आज विद्यापीठ सभागृह येथे आयोजित प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना ते म्हणालेत की निर्भीडपणे आणि पारदर्शक निवडणूक घेणं तसेच लोकशाही टिकवून ठेवणं ही जबाबदारी शासकीय कर्मचाऱ्यांवरती आहे. जे कर्मचारी आज उपस्थित नाही त्यांच्यावरती नक्कीच गुन्हे दाखल होणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ बंगाळे यांच्या आजीचं निधन झालं असताना त्यांनी फक्त एकाच दिवसाची रजा घेतली आणि परत आपल्या कर्तव्यावरती परतले असं म्हणून त्यांनी बंगाळे यांचं विशेष कौतुक केलं. यावेळी वर नमूद 4ही प्रशिक्षण केंद्रावरती जी श्रीकांत यांनी भेट दिली आणि मार्गदर्शन केलं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखालील तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर उज्ज्वला भामरे यांच्या समन्वयाने शहरातील प्रत्येक बालकापर्यंत लसीकरणाच्या सुविधा प्रभावीपणे पोहोचवाव्यात यासाठी आरोग्य विभागामार्फत विशेष उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्या अंतर्गत महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील राजनगर आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या कासलीवाल झोपडपट्टी या अतिजोखमीच्या परिसरात बालकांच्या नियमित लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी काही बालकांनी लसीकरणाबाबत विरोध दर्शवला असता दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी कासलीवाल झोपडपट्टी येथे प्रत्यक्ष भेट देऊन लसीकरणासंदर्भात पालकांशी संवाद साधला व त्याबद्दलचे गैरसमज व अडचणी जाणून घेतल्या. पालकांना लसीकरणाचं महत्त्व समजावून सांगत उद्भवणारे गैरसमज दूर करण्यात आले. तसेच दिनांक 7 जानेवारी रोजी कासलीवाल झोपडपट्टीतील प्रत्येकाचं पुनर्वसन करण्याबरोबरच तेथील बालकांचं नियमित लसीकरण तसेच गरोदर मातांची नियमित तपासणी करून सुरक्षित प्रसूती होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्यात यावा असं वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी राजनगर आरोग्य केंद्र येथे आरोग्य अधिकारी, इन्चार्ज सिस्टर, IFM
MPW व आशा वर्कर यांना आदेशित केला. या प्रसंगी डॉक्टर प्रेमलता कराड, राजनगर आरोग्य केंद्राच्या डॉक्टर श्रुती गिरी, इन्चार्ज सिस्टर, IFM, MPW, RC, आशा वर्कर व इतर कर्मचारी उपस्थित होते. महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील सर्व बालकांचं संपूर्ण लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी हा उपक्रम सातत्याने राबवण्यात येत असून नागरिकांनी लसीकरण मोहिमेला सक्रिय सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील खेळणा माध्यम प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आवर्तन सोडण्यात आले आहेत. प्रारंभी सत्तार यांच्या हस्ते खेळणा मध्यम प्रकल्पात जलपूजन करून कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. खेळणातून आवर्तन सोडण्यात आल्याने रब्बी पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. खेळणा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने यावर्षी सप्टेंबरचा अखेरचा खेळणा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला होता. आज मितीला खेळणा धरणात 81% जलसाठा आहे. त्या अनुषंगाने सिंचनासाठी आरक्षित पाण्याचा विसर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्याची अंमलबजावणी आज करण्यात आली आहे. खेळणा मध्यम प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आल्याने तालुक्यातील पालोद, मंगरुळ, दहेगाव, आनवी, डोंगरगाव तर भोकरदन तालुक्यातील आव्हाना, सुभानपूर, मालखेडा येथील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या प्रसंगी सेवानिवृत्त विभागीय निबंधक देविदास पालोदकर, माजी सभापती रामदास पालोदकर, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता प्रीतम राठोड, कॅनॉल निरीक्षक सोमनाथ ताठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयराम चिंचपुरे, राजेंद्र ठोंबरे, मधुकर गवळी, निजाम पठाण, शंकरराव खांडवे, नाना पांढरे, गुलाबराव मिरगे, प्रभाकर बनसोडे, वकील पठाण, शेख मोईज, अशोक पालोदकर, संजय डमाळे, विश्वास जंजाळ, कल्याण डवणे, अंकुश पाटील, मधुकर मिरगे, शिवाजी बर्डे, निखिल पालोदकर आदींसह गावकरी, परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मतांसाठी MIMला सोबत घेणाऱ्या भाजपला इम्तियाज जलील यांनी आमच्या मागे पाठिंबा घेण्यासाठी कटोरा घेऊन फिरत होते अशा शब्दात सुनावलं. तर दिलेली आश्वासने पाळली नाहीत. हा टॉक शो नाही तर फेक शो होता. शिवसेना नेते अंबादास दानवे यांची सनसनीत टीका. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.